नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 3 प्रकारच्या बाहीचे कटिंग। तर आपण बाहीचं मेजरमेंट कसं घ्यायचं हे अंगावरून ते मी तुम्हाला 2-4 व्हिडिओच्या पूर्वी सांगितलं होतं की लॉंग बाहीचं कसं मेजरमेंट घ्यायचं, शॉर्ट बाहीचं कसं घ्यायचं, 3/4 बाहीचं कसं घ्यायचं आणि मीडियम बाहीचं कसं घ्यायचं, हे मेजरमेंट कशा पद्धतीने घ्यायचं हे मी सांगितलं होतं। तर आता 3 प्रकारचे बाहीचं आपण कटिंग करणार आहोत आणि हे जे कटिंग आहे ना ते सर्व मापांसाठी उपयोगाला पडणार आहे। तर त्यामध्ये 3 प्रकारच्या बाही कुठल्या येणार आहे, एक येणार आहे लॉंग बाही, एक येणार आहे मीडियम बाही आणि एक येणार आहे शॉर्ट बाही। तर आपण आता शॉर्ट बाहीपासून सुरुवात करणार आहे। तर त्याचं मेजरमेंट म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने कसं घ्यायचं मुंड्याचं हे पण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर अगोदर आपण कटिंग करूया शॉर्ट बाहीचं आणि मी पेपरवरती नेहमी तुम्हाला सांगते की पेपरवरती तुम्ही प्रॅक्टिस करा आणि दाखवताना पण मी मुद्दामच पेपरवर दाखवते जेणेकरून तुम्ही जर नवीन शिकणारे असाल तर पेपरवरतीच तुम्ही प्रॅक्टिस करा, जेणेकरून भरपूर अशी तुम्हाला पेपरवर प्रॅक्टिस करता येईल। तर मैत्रिणींनो चला आपण करूया सुरुवात। तर आता आपण बघणार आहोत शॉर्ट बाही म्हणजे एकदम जी लहान बाही असते ना ती बघणार आहोत। तर ती घ्यायची आहे आपल्याला 4.5 इंच बाही उंची आणि प्लस त्यामध्ये अर्धा इंच म्हणजे ती येणार टोटल 5 इंच आणि तयार येणार आपली 4.5 इंच म्हणजे 5 इंच पाव इंच खालच्या ह्याच्यासाठी आणि वरच्या ह्याच्यासाठी पाव इंच म्हणजे मार्जिनसाठी। तर ही असणार आहे बाही आपल्या अस्तरच्या ब्लाउजसाठी। तर इथून घेणार आहे मी 5 इंच बाही उंची। आणि दुसरं म्हणजे आता इथून जे आपण मुंड्याचं माप टाकतो ना तर ते कसं टाकायचं मी 3 टाइप मध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर हे पहिल्यांदा जे माप घेणार आहोत ना इथून मुंडा घेराचं तर ते कसं घ्यायचं, तर चेस्टचं माप समजा तुमचं 28 असेल तर त्याचा चौथा भाग काय येणार 7 चौक 28 म्हणजे चौथा भाग येणार 7 इंच म्हणजे आता समजा 30 तर आपण 28 चा चौथा भाग करणार आहोत तर किती येणार आहे 7 येणार आहे म्हणजे 7 चौक 28। तर आपल्याला इथं घ्यायचं आहे 7 इंच बरोबर। इथून पट्टीने तुम्ही व्यवस्थित आखून घ्या, अगोदर व्यवस्थित चौकोन तयार करून घ्या म्हणजे जेणेकरून आपला गोंधळ होणार नाही आणि व्यवस्थित येईल। आता हे ना बंद बाजू घेतलेली आहे मी पेपरची पूर्ण। तर आपल्याला आता कॅप हाईट घ्यायची आहे 2.25 इंच। तर इथून पूर्ण असं क्रॉस मध्ये आपण तिरकी लाईन आखून घेऊया। तर आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे 1 इंच। इथलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, हवं तर 1.5 इंच घ्या, 1.25 घ्या, 2 घ्या। तर आता मी घेतलेला आहे इथं 1 इंच। तर आता आपण ह्या दोन्ही पॉइंटचा ना आपल्याला मध्य करायचं आहे म्हणजे हा पॉइंट हा आणि इथला पॉइंट। परत ह्या दोन्ही पॉइंटचा आपल्याला मध्य करायचा आहे। इथून घ्यायचा आहे आपल्याला 1.25 इंच आणि हा जो मधला पॉइंट आहे ना इथून घ्यायचा आहे आपल्याला अर्धा इंच। हा आहे फ्रंट मुंड्याचा आकार आणि हा आहे बॅक मुंड्याचा आकार। तर आता आपण मुंड्याचा आकार देऊन घेऊया। तर बघू शकता किती छान असा शेप आलेला आहे आपला। इथून घ्यायचा आहे आपल्याला अर्धा चंद्र असा आणि इथून आपल्याला असा अर्धा चंद्र घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण बघा माशाचा आकार आपला तयार झालेला आहे। आणि इथून जे असतं ना अंतर हे जास्तीत जास्त तुमचं 1 इंच तर येणं गरजेचं आहे। त्याच्यापेक्षा कमी पण येऊन देऊ नका आणि जास्त पण येऊन देऊ नका, पण 1 इंच प्रॉपर यायला पाहिजे तरच तुम्हाला मुंड्यामध्ये व्यवस्थित फिटिंग बसतं। जर मैत्रिणींनो ह्या पद्धतीनं जर तुम्ही बाहीचं कटिंग कराल तर जो काही तुमच्या मुंड्यामध्ये झोळ येतो, चुन्या येतो, बाही मुंड्यामध्ये जे खेचल्यासारखी होती तो अजिबात प्रॉब्लेम येणार नाही। अगदी सुपेरियर आणि खूप छान बाही बसती। ह्या पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करून बघा, 100% बाही परफेक्ट तुमच्या ब्लाउजला बसणार आणि कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम तुमच्या ब्लाउजमध्ये आणि बाहीमध्ये येणार नाही। तर इथपर्यंत आपण घेतलेला आहे।
तर आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे 5.5 इंच, म्हणजे 11 इंच आपला प्रॉपर दंडघेर आहे, त्याचा निम्मा आपण घेतलेला आहे 5.5 इंच. आणि पुढच्या साईडला घ्यायचं आहे आपल्याला 1 इंच. 1 इंच आपण मार्जिनसाठी घेतलेला आहे, म्हणजे जसं आपण इथं 1 इंच घेतलेला आहे ना, तसंच इथं 1 इंच आपण घेतलेला आहे. तर पुन्हा एकदा मी समजून सांगते तुम्हाला. आपण भाई उंची घेतलेली आहे 4.5 इंच, प्लस त्या इंचमध्ये आपण अर्धा इंच मिक्स केलेला आहे. इथून आपण घेतलेला आहे 7 इंच आणि इथून आपण 1 इंच मार्जिन घेतलेला आहे. इथून आपण दंडघेर घेतलेला आहे 5.5 इंच, इथं 1 इंच मार्जिन घेतलेला आहे. परत हा पॉईंट आणि हा पॉईंट क्रॉस लाईन आखून घेतलेले आहे, त्याचा हा मध्य केलेला आहे. परत ह्या आणि ह्या पॉईंटचा हा मध्य केलेला आहे. इथून आपण 1.25 इंच घेतलेला आहे, इथून अर्धा इंच घेतलेला आहे. म्हणजे हे अशा पद्धतीने व्यवस्थित असं शॉर्ट भाईचं मेजरमेंट केलेलं आहे. आपली भाई तयार झाल्यावर ही 4.5 इंच येणार आहे. तर आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊयात. तर इथून कटिंगला सुरुवात करायची अशी. आता हे डबल ह्याच्यावर कटिंग झालं ना, असं सिंगल करून घ्या तुम्ही आणि असं एक लेअरवर हे कटिंग करून घ्या आतल्या साईडचं मुंड्याचं. तर बघू शकता असा आपला व्यवस्थित असा शेप येणं गरजेचं आहे, तरच आपली भाई परफेक्ट बसती. म्हणजे तुम्हाला मी जसं सांगितलेलं आहे तेवढा अंतर ठेवा. तर ही झाली आपली शॉर्ट भाई. आता आपण मीडियम भाई बघूया. तर आता आपण बघणार आहोत मीडियम भाई, म्हणजे मध्यम भाई, म्हणजे कोपरा आणि आपलं जे शोल्डरचं असतं ना भाग, तिथली मध्यम भाग जो असतो ना, तिथपर्यंत भाईची उंची किती येते ते घेणार आहोत, म्हणजे मीडियम भाईचं माप घेणार आहोत. तर साधारणतः मीडियम भाई म्हणजे 6.5 इंच आपण घेणार आहोत, प्लस त्यामध्ये अर्धा इंच आपण मिक्स करणार आहोत, म्हणजे किती येते 7 इंच. म्हणजे बरोबर ही लाईन अशी. तर हे 32 साईजसाठी आहे, म्हणजे 32 चेस्टचं माप आहे. तर आपण जे इथून टाकणार आहे ना, म्हणजे आता मी उंची घेतली आणि इथून जे मेजरमेंट टाकणार आहे ना, ते कसं घ्यायचं ते मी तुम्हाला सांगते. तर आता हा हाफ कटोरी ब्लाऊज आहे. तर आता पहिल्यांदा मी छातीचा चौथा भाग करा असं सांगितलं होतं. आता दुसरा मी प्रकार दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता वरून जिथं आपलं फिटिंगचं माप आहे क्रॉसमध्ये घ्या, तर हे येते 8 इंच. बघू शकता तुम्ही असं जिथं आपला फ्रंट साईडचा मुंडा आहे ना, तिथून असं क्रॉसमध्ये घ्या, तर बरोबर बघू शकता 8 इंच आलेला आहे. तर आपण इथं घेणार आहोत 8 इंच मुंडा घेर आणि अशी पूर्ण तुम्ही सरळ लाईन आखून घ्या. तर इथून आपलं येणार आहे कॅप हाईट 3 इंच. तर बरोबर ही अशी क्रॉसमध्ये आखून घ्या. त्या साईडला 1 इंच मार्जिन घ्या. परत ह्या दोन्ही पॉईंटचा मध्य करा, नेहमी मी सांगते तसं. परत ह्या दोन्ही पॉईंटचा मध्य करा. इथून 1.25 इंच घ्या, इथून अर्धा इंच घ्या आणि आपला दंडघेर येणार आहे 6 इंच. म्हणजे दंडघेर पूर्ण आहे 12 इंच, त्याचा निम्मा भाग आहे तो 6 इंच आणि इथे येणार 1 इंच. आपलं जसं आपण इथं मार्जिन घेतलेलं आहे तसं 1 इंच इथे येणार. आता आपण पूर्ण आकार देऊन घेऊया व्यवस्थित. तर बघू शकता व्यवस्थित कसा असा छान आकार मी दिलेला आहे. तर म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा मी समजावून सांगते काय काय केलेलं आहे मी. तर आपण 6.5 इंच भाईची उंची घेतलेली आहे मध्यम भाईची, त्यामध्ये अर्धा इंच प्लस मार्जिनसाठी, म्हणजे वरती 1/2 इंच आणि खालच्या साईडला 1/2 इंच, म्हणजे हे अस्तरच्या भाईसाठी हा चाललेला आहे मेजरमेंटचं माप. आणि तिथून हा जो आपण मुंडाघेर घेतलेला आहे शॉर्ट भाईमध्ये आपण छातीचा चौथा भाग केला होता, इथे आपण करणार आहोत पूर्ण जो पेपर कटिंग आहे ना त्याच्यावरूनच आपण मुंड्याचा घेर घेतलेला आहे.
इथून आपण घेतलेली ही कॅप हाईट आणि इथून 1 इंच मार्जिन घेतलेला आहे आपण. आणि नेहमीसारखं आपण जसं घेतो हा माशाचा आकार कट करतो तसं नेहमी आखून घ्यायचं आणि त्या पद्धतीनं कटिंग करायचं. तर आता आपण क्रॉसमध्ये असं पूर्ण आखून घेऊया. बघू शकता. आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊयात. बघू शकता ह्याचं पण कसं व्यवस्थित असं कटिंग झालेलं आहे. इथलं पण अंतर अगदी व्यवस्थित आलेलं आहे, जास्त पण आलेलं आहे, कमी पण आलेलं नाही, 1 इंच व्यवस्थित आलेलं आहे. तर आता आपण कोपऱ्यापर्यंतची बाही ह्याचा आपण आता कटिंग बघूयात. तर आता आपण बघणार आहोत कोपऱ्यापर्यंत बाहीचे माप. तर कोपऱ्यापर्यंत बाहीचे माप आहे 10.5 इंच, त्यात प्लस मी अर्धा इंच ॲड केलेला आहे. तर इथं बघू शकता 11 इंच मी घेतलेला आहे इथं. आणि जे आपण आता हे मुंड्याचं घेर टाकणार आहे ना, तो तिसरा प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे, कशा पद्धतीनं तुम्ही इथला घेर आता टाकू शकता. तर हे बघू शकता, हा जो ब्लाऊज आहे ना, जो काही तुमचा मापाचा ब्लाऊज असेल तर तो पूर्ण तयार मापाचा असेल तर त्याच्यावरून तुम्ही बघू शकता क्रॉसमध्ये. तर हे आलेलं आहे 7.5 इंच, म्हणजे क्रॉसमध्ये हे 7.5 इंच आलेलं आहे. त्यानुसार तुम्ही इथं पेपरवरती टाकून घ्या. हा आहे मुंड्याचा घेर. तर 7.5 इंचावरती मी मार्किंग करून घेते. तर इथून आपल्याला घ्यायचं आहे 3.25 इंच आणि इथून 1 इंच आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे. आणि इथला घेर येणार आहे आपला 5 इंच, म्हणजे 10 इंच दंडघेर आहे, त्याचा निम्मा येणार 5 इंच आणि 1 इंच आपल्याला घ्यायचं आहे मार्जिन. तर इथून आपण क्रॉस लाईन आखून घेऊया. तर आपण आता ह्या दोन्हींचा मध्य करून घेऊया. परत ह्या दोन्हींचा मध्य करा. इथं 1.25 इंच, इथं अर्धा इंच, तर बघू शकता मी आणि पुन्हा एकदा समजावून सांगते. तर आपण घेतलेला आहे इथं 10.5 प्लस 1 अर्धा इंच मार्जिन, म्हणजे 11 इंच बाही उंची घेतलेली आहे. इथून आपण जो घेर आहे ना तो ब्लाऊज वरून क्रॉसमध्ये घेतलेला आहे, तो आलेला आहे आपला 7.5 इंच. इथून मी कॅप हाईट घेतलेली आहे 3.25 इंच. इथून 1 इंच मार्जिन घेतलेला आहे आणि इथून आपला दंडघेर आलेला आहे 11 इंच पूर्ण टोटल राऊंड शेप, त्यामधला निम्मा केलेला आहे 5 इंच आलेला आहे. आणि नेहमी घेतो तसं ह्या दोन्हींचा मध्य, परत ह्या दोन्हींचा मध्य 1.25 आणि अर्धा इंच अशा पद्धतीने घेतलेला आहे. तर आता आपण ह्याचं कटिंग करून बघूयात. तर हे बघू शकता आपली अशी कोपऱ्यापर्यंतचे बाहीचं मेजरमेंट झालेलं आहे, पूर्ण हे कटिंग करून झालेलं आहे. तर आता ही आपण बघितली, ही आहे आपली एकदम शॉर्ट बाही, ही आपली मीडियम बाही म्हणजे मध्यम, आणि ही आहे आपली कोपऱ्यापर्यंतची बाही. म्हणजे तिन्ही बाहींचं मेजरमेंट तुम्हाला दाखवलेलं आहे.
कोणत्या पण साईजसाठी तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता. 28 असू दे, 32 असू दे, 30 असू दे, तरी कुठलीही साईज म्हणजे जी पद्धत आहे ना आपली, ही कुठल्याही छातीच्या मापाला तुम्ही अशा पद्धतीनं बाही कटिंग करू शकता. तर ह्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की छातीचा चौथा भाग करून मुंड्याचं माप कसं काढायचं हे दाखवलं होतं. ह्यामध्ये तुम्हाला दाखवलं होतं की पेपर कटिंगमध्ये तुमचा मुंडाघेर क्रॉसमध्ये मोजून तुम्ही हे मुंडाघेराचं माप टाकू शकता. आणि ह्यामध्ये तुम्हाला लॉंगमध्ये दाखवलं होतं की जो तयार ब्लाऊज आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही किती मुंडाघेर आला आहे ते तुम्ही मेजरमेंट करून ह्याच्यावरती घेऊ शकता. अगदी खूप सोप्या आणि खूप छान पद्धतीनं मी ह्या सांगितलेलं आहे. या पद्धतीनं जर तुम्ही बाहीचं कटिंग कराल तर अजिबात बाहीच्या मेजरमेंटमध्ये आणि बाहीच्या फिटिंगमध्ये कोणत्याही प्रकारचा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. बाहीशी संबंधित कटिंगच्या संबंधित कोणत्याही तुम्हाला अडचणी असतील तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला अजून कसल्या प्रकारचं कटिंग हवं आहे किंवा तुम्हाला जमत नसेल तर ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा. त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, यूजफुल वाटला की नाही, नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.